उसटण्याला मैदान घडला होता आणि कुठेतरी आपला नाव पण होता रायफलचा आणि कुठेतरी आपल्याला जोड झाला नव्हता तिथे. लास्टपर्यंत आमचं नाव होता 6 वाजले 6:30 वाजले लास्टपर्यंत बिनजोड होता आमचं नाव. आम्हाला कोणच जोड नाही झाला. कोणाला खेळायचं होता तरी नाव फिरवत होतं आमचं. बरोबर आहे. आणि कुठेतरी म्हणजे चांगला पैरा होता आणि कुठे पैरा पण तुमच्यामध्ये रायबा होता आणि रायबा असल्यामुळं कुठेतरी ती शर्यत झाली नाही. म्हणजे काय बोलणार? तर तो पैरा आमचा फिक्स असतं. कधी कधी आमचं दुसरं पण पैरा असतं. आम्ही 2 पैरे करून जातो. बरोबर आहे. म्हणजे एकावर डिपेंड नसतात तुम्ही. एक साईडून नाही केलं, आम्ही दोन्ही साईडून केलं. पक्ष आणि महाकाल बघू शकतात. पडगेकरांचा जो नाव केलेला आहे रायफलनी तसाच नाव येणाऱ्या भविष्यामध्ये महाकाल पण करेल. आणि बघा त्याला पण घेऊन आलेले आहे शेठ. बघूया आता शेठ आहेत, थोडंसं आपण संवाद साधू. बघा आपल्याला पवन शेठ आहेत बघा, आपले रायफल बैलाचे मालक. आज बघा दोघं पण मालक एकत्र आहेत. आणि बघा वासरू जो आता थोडा उजेरामध्ये आणि कुठे रुद्राचा मोलाचा वाटा आहे. तर बघा भाऊ भेटल्यात. भाऊ नमस्कार. नमस्कार. आपले किशोर शेठ भोईर काका पण आहेत आणि काय दोघं पण. आणि बघा नंदी पण एकत्रच पालतात. आणि आज बघा तुम्ही पण बसलेले आहेत सोबतीला. काय नियोजन आहे आजचा? आमचं नियोजन आहे पक्ष आणि महाकाल आणले आणि गुरु इकडे आमचा. बरोबर आहे. कुठेतरी बघा सुरुवात महाकालची रुद्रापासून झाली आणि कुठेतरी याच शेटनी नंदी दिला होता आणि कुठेतरी त्याचा म्हणजे गुरु बोलता तुम्ही आणि कुठेतरी एवढा आदर देता, मान सन्मान. काय बोलणार? ना आम्ही सगळी वासरं आणताव ना. तेव्हा आमचा एक रुद्र होता जुना, त्याने आमची वासरं घडवली आणि आता हे रुद्र आहे त्याने पण आमची 2 वासरं शिकवली. बरोबर आहे. आज काय मग नियोजन काय आजचं नियोजन आहे पक्ष आणि तो आणि रुद्र आहे. ते जमल की तिघातली कुठली तरी गाडी आम्ही आखलो. बरोबर आहे. आता बघा तुमच्या चाहत्यांसाठी आहे ना प्रत्येकाला म्हणजे चालू आहे मनामध्ये की धाकधूक का शर्यत कधी जमेल, म्हणजे काय प्रयत्न चालू आहेत तुमचे पण. काय बोलणार? आमची आता एकच इच्छा राहिली का गुरु आहे आमचा. गुरु सोबत आम्हाला एकदा रायफल आणि कचरचे रुद्रा यांच्या सोबत आम्हाला एकदा पळू आम्ही. आमची इच्छा आहे रायफल आणि रुद्रा आम्ही पळू. बरोबर आहे. काय बोलणार शेठ? बघा आता पवन शेठची मागणी कुठेतरी तुमचं पूर्ण करायचं एक आहे. काय बोलणार? त्यांची आता इच्छा झाली, रायफल पळवाचा इच्छा आहे. कारण त्यांची सर्व वासरं जुन्या रुद्रांनी बी शिकवली, नवी आता या रुद्रांनी बी आणली. प्रत्येक जेव्हा नवीन वासरू येतं तेव्हा कारण रुद्रा दोन्ही रुद्र होऊन गेलं. दोन्ही रुद्र दोन्ही साईडनी दोन्ही पब्लिकनी टाका, आतून टाका, कुठलीही खांदी पाळणार ते तयार असतात. त्यामुळे त्यांची वासरं प्रत्येक लाईनीत आणून त्यांना शिकवली. बरोबर आहे. आणि त्यांची आता इच्छा आहे, बोलतात कधी तेवढं आम्हाला प्रेम झाला बस. बरोबर आहे. आता बघा रायफलला सर्वांची मागणी आहे आणि कुठेतरी स्वतः मालकाची अपेक्षा आहे की तुमचा नंदी पळाला पाहिजे पायऱ्यामध्ये. मालकाची खूप अपेक्षा आहे. मी अख्खे महाराष्ट्रातले हिंदुस्थानले कुठले पण नंदी सोबत पाळलो, पण आम्ही कोणाला असं हिंडवलं नाही का याला दे त्याला दे. सगळ्यांना दिलं. बरोबर आहे. एक इच्छा आहे फेरा तरी टाकू रुद्रासोबत. बरोबर आहे. कधी होईल इच्छा पूर्ण? यांची इच्छा असेल तेव्हा करणार 100% करणार. कारण की का आम्हाला घडवणार एकच रुद्र आहे. आमची खूप लहान वासरं शिकवली. सगळी वासरं. एक आमचा रुद्र होता जुना, त्याने आमचा काल गाजवलेला. तेव्हा आमचा महबूब बोलत होता. बरोबर आहे. आता कुठे आपल्या याच्यामध्ये नाही, आमच्यामध्ये नाही, तो पण रुद्र पण नाही आमच्यामध्ये. तेव्हा आम्ही सलग 47 शर्ती जिंकलेलो. बरोबर आहे. आमचा एक जुना रुद्र होता तो आणि आमचा महबूब. बरोबर आहे. आता यो रुद्र आला त्याच्यामध्ये आमची वासरं घडतात. 100% येणाऱ्या कालामध्ये आम्ही रायफल आणि रुद्र फेरा तरी टाकणार. बरोबर आहे. बघा तुमचा खेळ बोलला ना एकदम शांत आणि संयमी खेळ सगळ्यांना आवडते. पवन शेठ काय बोलणार? आपला खेळ काय मजाचा खेळ असतं. आता उसाटण्याच्या मैदानात आम्हाला हिंडवीत होतं का आम्ही लास्ट पर्यंत बिनजोडला राहिलो. बोलत होते ना का आम्हाला जोर नाही झाला लास्ट पर्यंत आम्ही बिनजोडला होतो. काना नाव फिरवलं आमचं. बरोबर आहे. आता कुठेतरी बघा प्रतिस्पर्धी म्हणून कुठेतरी प्रेक्षक म्हणजे यांना पण शर्यत बघायला मजा आली असती त्या मैदानावर. हा मजा तर सगळ्यांना झाली असती का आम्ही नाव दिलेला का आम्ही पहिलं नाव दिलं 11 बालद्या 2 गोंडे 1 बोकर. परत आम्ही नाव
या केला 21 बालद्या 3 बोकड केलं. बरोबर आहे. नाव केलंच होतं ते आमचं फिरवाचं होतं ना. बरोबर आहे. तर दादा बघा मला तर वाटते तुमचा खेळ म्हणजे चांगला खेळ असता आणि एक शिस्तीचा खेळ असता, म्हणजे सर्वांना आवडतो तुमचा खेळ. कधी बी कुणी बी सांगावा का इतकी मोठी गाडी झाली ना, बाडक्याचे मुलंही जल्लोष केले बनवून, कधीच जल्लोष नाही करीत. बरोबर आहे. दादा बघा आता तुम्ही बरेच नंदींमध्ये पळाल्यात आणि बरेच नंदीनं उजाडापणे पण आणल्यात आणि कुठेतरी बघा पण सोबत बघा बरेच नियोजन करतात आणि नियोजनामध्ये कोण करतंय ते नियोजन? नियोजन मनीष म्हात्रे करतं, स्वतः मालक आहे, सगळं तोच करतोय आणि आपले दादा सरकार यांची टीम आहे ते करतात. बरोबर आहे. तर बघा शेठ ओम साईराम प्रसन्न या नावाला कुठेतरी यश पण आहे. काय बोलणार म्हणजे बघा साईबाबाचं नाव आणि कुठेतरी बघा साईबाबाचा आशीर्वाद कुठेतरी तुमच्या साथीला आहे, म्हणजे देवाचं म्हणजे नाव. गाडी पळत होती ओम साईराम प्रसन्न मध्ये पळत होती आणि त्याच नावाने पळते. बरोबर आहे. आणि कुठेतरी बघा दादा सरकारचं नाव पण त्या नावाने तेच नंदी पळतात आणि तुमच्या पण तेच नावाने पळतात. असं काय नाही, आता दादा सरकारचं नाव नव्हतं बिनजोडला. 3 फेऱ्याला नाव होतं दादा सरकारचा. आता बिनजोडला आम्ही आपल्या रायफलनी त्यांचं नाव करून दाखवलं. बरोबर आहे. बघा चाहत्या वर्गांसाठी दादा सरकारसाठी म्हणजे बिनजोड क्षेत्रामध्ये नंदी नव्हता असा की म्हणजे 1 नंबरमध्ये शर्यत केलाची आणि कुठेतरी नंदी भेटला तो रायफलच्या स्वरूपामध्ये. आपण त्यासाठी तर करार केला ना, आपल्याला पण माहिती होतं का दादा सरकारचं नाव रायफलच चालवेल बनून. बरोबर आहे. आणि कुठेतरी ती पारख आहे ना केली रायफल विषयी ती म्हणजे सक्सेसफुल झाली. ती सक्सेसफुल म्हणजे आमचं नरेश दादा आला, अजून विशाल बिराडे आला, सुरत दादा आला, हे 3 जण येऊन आम्हाला बोललं का रायफल द्यायचा का करार करायचा का. आम्ही एकच शब्द त्यांना बोललो का शेतच्या नावासाठी लगेच देणार. बरोबर आहे. आणि कुठेतरी बघा रायफलच्या म्हणजे करारासाठी आहे ना मागण्या भरपूर येत होत्या आणि कुठे शेटनी मागणी केली आणि कुठेतरी तुम्ही हा बोलेत लगेच. शेतचा 3 फेऱ्याला नाव खूप जोरात होता, बिनजोडला नाव नव्हता. आपल्याला माहिती होतं का रायफलच करून दाखवेल नाव आणि तो करून दाखवला. बरोबर आहे. दादा बघा तुम्ही बोलले काय रायफलला पब्लिकनी बैल देत नव्हता आणि कुठेतरी बघा तुमची जिद्द होती आणि कुठेतरी जिद्दीनुसार तुम्ही बैल पब्लिकनी शिकवून आज बघा पब्लिकमध्ये पळून नाव करतोय. काय बोलला? 4 कांदी पळतं. आता शेतचा दोन्ही साईडनी केला तर इच्छा होती, त्यांना माहिती होता का यो रायफल दोन्ही साईड पळतं. त्या दिवशी पण याच मैदानात आम्ही पब्लिकने पळून गुलाल केला. बरोबर आहे. माग आम्हाला हिंदूच होतं लोक बैल ना देणार बैल ना देणार, त्यांना दाखवून दिला का रायफल काय आहे. त्याला पब्लिकला ठेवून त्यांनी आता बैल आम्हाला नाकारलेलं ना, त्यांना दाखवून दिला का रायफल काय आहे. बरोबर आहे. दादा बघा आता आपण खेळ बघतो ना एकदम मैत्रीचे खेळ आहेत आणि कुठेतरी बघा मैत्री ही जपायलाच पाहिजे आणि मैत्री तुमच्याकडून म्हणजे शिकायला भेटतंय. शिकायला तर आपण पण शून्यातली वरती आले, आपण पण लहान वासरं घेऊन आपण घडवतो. आपण का 7 लाखाचा ना 8 लाखाचा नाही घेत, आपण 25 ना 30 हजाराचा वासरू घेऊन आपण शिकवतो. बरोबर आहे. त्याला शिकवणार गुरु आहे वाघ. बरोबर आहे. बघा मला तर वाटतं कमी असे गाड्या मालक असतात ना की ते म्हणजे ज्यांनी आपल्याला उपकार केला त्यांचं म्हणजे तारीफ किंवा असं करणं म्हणजे कमी गाड्या मालक असतात. 100% मरच तर आम्ही त्याचा उपकार नाही विसरणार. कारण की का आमचा एक जुना रुद्रा आमच्यात नाही आहे, आमचं महबूब पण नाही. ते आमची गाडी पळत होती ना तेव्हा आम्ही भले भले ना असं घाम पडत होतो. तसं आता आम्ही आमचा दुसरा रुद्र आले, तो रुद्र आमचं वासरा शिकवतं. पण कधीच ना आमचं उपकार विसरू शकत नाही, दररोज आमच्यातच असतं. चालेल चालेल सांग. बोलतात 80 लाखाचा घेतला ना 70 लाखाचा घेतला, आम्ही तसलं नाहीत. आम्ही 80,000 ना 90,000चं घेऊन आम्ही घडतो. शेठ शून्यातली वरती आलेले आहेत. बघा शेठ बघा बैलगाडी क्षेत्रामध्ये बोलता ना नुसतं बैल मागाचं काय कामाचं नसतं. बैल आले ना बैल आले. तर बघा मित्रांनो थोडीशी मुलाखत घेतली पवन शेठ सोबत आणि मुलाखत थोडी स्टॉप का झाली कारण की सुकापूरचा नंदी म्हणजे आला होता पळून तिकडं जोडी
तर त्याच्यावरती कोण नव्हता म्हणजे ड्रायव्हर वगैरे. तर ती गाडी इकडे आली होती आमच्या इकडे, तर ती जाऊन डायरेक्टली त्या बैलांच्याकडे गेली. तर गुंतले होते बैल. तर आम्ही तिथं उभे होते, तर आम्ही गेलो तिथे, काढली बैल आणि मालक आले तेवढ्यात आणि त्यांच्याकडे सोपवली बैल. तर त्याच्या आधी अर्धीच राहिली मुलाखत. तर वेळ दिल्याबद्दल धन्यवाद.